अशी समृद्ध महाराष्ट्र जनकल्याण योजना ही जयकुमार रावलजी यांनी या ठिकाणी आणली आणि त्याचा शुभारंभ होतोय। मी रोजगार हमी योजनेचं आपलं जे खातं आहे या खात्याला आणि विशेषतः जयकुमारजी आणि त्यांचे सचिव या दोघांचं अतिशय मनपूर्वक अभिनंदन करतो। जयकुमारजी बोलले गोष्ट खरी आहे की खऱ्या अर्थानं विस पागेंनी या महाराष्ट्राला नव्हे तर या देशाला एक दिशा दिली आणि रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून अत्यंत दुष्काळाच्या काळामध्ये देखील सामान्य माणसाला शेतमजुराला जगता यावं अशा प्रकारचा ची व्यवस्था उभी केली आणि ती संपूर्ण देशाने नरेगाच्या माध्यमातून स्वीकारली। पण दुर्दैवाने नरेगा आल्यानंतर मात्र महाराष्ट्रामध्ये त्या योजनेची अधोगतीच झाली आणि गेले काही वर्ष महाराष्ट्र हा शेवटच्या 3-4 राज्यांमध्ये आपल्याला या योजनेच्या अंमलबजावणीमध्ये पाहायला मिळाला। मध्यंतरीच्या काळात आमच्या जयकुमार रावलजींनी जी विधानमंडळाची समिती आहे त्या समितीच्या माध्यमातून देशातल्या ज्या ज्या राज्यांनी उत्तम काम केलंय, छत्तीसगड असेल, मध्य प्रदेश असेल, राजस्थान असेल, त्या ठिकाणी जाऊन त्याचा संपूर्ण आढावा घेतला आणि त्यानंतर आमच्या समोर येऊन प्रेझेंटेशन केलं की कशा प्रकारे नरेगातनं आपण ट्रान्सफॉर्मेशन करू शकतो। या राज्यांनी कॉन्व्हर्जन्सच्या माध्यमातून कशा विविध योजना तयार केल्या आणि त्या योजनातनं कसं राज्य बदललं आणि अतिशय चांगलं अशा प्रकारचं ते त्यांनी सगळं प्रेझेंटेशन केलं आणि त्यांची अपेक्षा होती की राज्याच्या मंत्रिमंडळाने त्याच्यावर निर्णय करावा। आम्ही जरा वेगळा निर्णय केला। आम्ही निर्णय असा केला की त्यांनाच मंत्री बनवलं आणि त्यांनाच ही जबाबदारी दिली की जो कॉन्व्हर्जन्स तुम्ही देशामध्ये जाऊन शिकून आलात, आता तो कॉन्व्हर्जन्सच्या योजना तुम्हीच तयार करा, त्याची अंमलबजावणी तुम्हीच करा। आणि मला अत्यंत आनंद आहे की फार ताकदीनं आणि वेगानं या सगळ्या योजना त्यांनी तयार केल्या। आज 11 कलमी कार्यक्रम, 11 योजना आपण या ठिकाणी सुरू करतो आणि या योजना खरं म्हणजे ग्रामीण महाराष्ट्राचं चित्र बदलणार आहे। आपण जर बघितल्या अहिल्यादेवी सिंचन विहीर योजना अत्यंत महत्वाची, हा 11 कलमी कार्यक्रम अत्यंत महत्वाचा कार्यक्रम आहे। मी पुन्हा एकदा विभागाचं अभिनंदन करतो आणि आता हा 11 कलमी कार्यक्रम ज्या ताकदीनं तुम्ही उभा केला त्याच ताकदीनं तो पुढे गेला पाहिजे। तुम्ही उधार मागितलं तर आम्ही उधार मनाने देऊ, फक्त उधार जे आहेत ते योग्य वापरा आणि उधार परतही करावं लागतं एवढं लक्षात ठेवा। आणि तसं जयकुमारजी आपलं दिल्लीत वजन चांगलं आहे त्याच्यामुळे आपल्याला काही पैसे वगैरे अडणार नाही। ते अडले तर एकाच कारणाने अडतील की युटिलिटी सर्टिफिकेट वगैरे दिलं नाही तरच अडतील, त्यामुळे ते तुम्ही जरा वेळेवर द्या म्हणजे मग तुम्हाला काही पैशाची कमतरता नाही। तुम्ही 10,000 कोटी मागितले तर तुमचा चेहरा पण 12,000 कोटी तिकडे मिळतात, त्यामुळे काही काळजी करण्याचं कारण नाहीये। कमी पडले तर आम्ही पूर्णपणे तुमच्या पाठीशी या ठिकाणी उभे आहोत। चांगलं उत्तम काम या माध्यमातून होईल हा विश्वास मी व्यक्त करतो। पुन्हा एकदा आपल्या अतिशय मनपूर्वक अभिनंदन करतो आणि माझं बोलणं संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।